धावताना थकलेल्या स्पर्धकांना 2 घोट पाण्याची गरज भासली तेव्हाच पाण्याचे खरे मूल्य जाणवते. आमदार अविनाश ब्राह्मणकर. लाखांदुरात रन फॉर वॉटर मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद. जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी जलजीवन फाउंडेशन व महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था लाखांदूर यांच्या वतीने 19 ऑगस्ट रोजी रन फॉर वॉटर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पॉइंट येथून सुरू झालेल्या या 3 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने युवक युवती सहभागी झाले. स्पर्धेसाठी विविध भागांतून आलेल्या स्पर्धकांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. आयोजकांच्या वतीने प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, पाण्याची बाटली व बिस्किटांचा पुडा देण्यात आला. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सहभागी स्पर्धकांना नियम व अटी समजावून सांगण्यात आल्या. यावेळी विधान परिषद आमदार अविनाश ब्राह्मणकर, लाखांदूर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे, तहसीलदार वैभव पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर, पोलीस विभागाचे कर्मचारी, नगरसेवक नगरसेविका तसेच वन विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. ही मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज पॉइंट ते मढेघाट फाटा आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पॉइंट अशा 3 किलोमीटरच्या मार्गावर पार पडली. स्पर्धा पूर्ण करून धावताना घामाने थकलेल्या स्पर्धकांना पाण्याची बाटली देण्यात आली. याच प्रसंगातून रन फॉर वॉटरचा खरा संदेश अधोरेखित झाला. यावेळी बोलताना आमदार अविनाश ब्राह्मणकर म्हणाले की स्पर्धेत धावताना जेव्हा स्पर्धक शर्यत पूर्ण करून घामाने थकून खाली बसले तेव्हा त्यांना 2 घोट पाण्याची गरज भासली. त्यावेळी त्यांना पाण्याची बाटली देण्यात आली. यावरून पाण्याचे मूल्य किती आहे हे लक्षात येते. पाण्याची बचत आणि जलसंधारणाबाबत प्रत्येकाने जागरूक होणे गरजेचे आहे असे ते बोलले. या स्पर्धेतील विजेते हे पुढील प्रमाणे: पुरुष गटमध्ये अजित उके प्रथम, पराग डोंगरवार द्वितीय, अभिषेक गिडभारे तृतीय, साहिल उरकुडे चतुर्थ आणि लीलाराम बावणे पंचमाला. तर महिला गटमध्ये प्राची पिकलमुंडे प्रथम, तेजस्विनी बनसोड द्वितीय, श्रद्धा आडकिणे तृतीय, अश्विनी सेंडे चतुर्थ आणि भूमिका राऊत पंचम. तसेच 6वे पारितोषिक श्रीकृष्ण घोडे यांना देण्यात आले. जलसंधारण, पाण्याची बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एक थोडक्यामध्ये सांगतो की शेकडो मुला मुलींनी याच्यामध्ये भाग घेतला. कोण जिंकला कोण हरला याच्यापेक्षा महत्वाचा विषय हा आहे की भाग कोणी घेतला. कारण आम्ही बरेच लोक तर फक्त बघतच होतो. काही लोकांनी सरळ सरळ भाग घेतला, आपल्या टी पॉइंट पर्यंत गेले, तिथून धावत परत आले आणि परत येऊन त्यांनी ती शर्यत पूर्ण केली. पहिला राव, दुसरा राव, तिसरा राव, शेवटचा राव. पण भाग घेणं आणि शर्यत पूर्ण करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि धावत असताना हा जो कन्सेप्ट होता रन फॉर वॉटर, तर कोणीतरी बोललं की पाण्याचं महत्व अविनाश भाऊ सांगतील. तुम्हाला मी सांगतो की जे स्पर्धक धावले आणि शर्यत पूर्ण करून जेव्हा परत आले तेव्हा ते इतके प्रचंड थकलेले होते की ते खाली बसले. काही स्पर्धक झोपले आणि त्यानंतर त्या स्पर्धकाला 1 घोट पाणीची गरज होती. आणि तेच खरं बघितलं तर पाण्याचं मूल्य आहे. उद्या भविष्यामध्ये आमची पृथ्वी ही सुद्धा थकेल, तेवढंच कदाचित पाण्यासाठी तडफडेल. म्हणून मृद व जलसंधारण विभागाचे लोक आपल्यापर्यंत आले आहेत की पाण्याचं महत्व समजा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आपल्या भूगर्भात जे पाणी आहे, सध्या आपली जशी एखादी गाडी रिझर्व्हवर येते तसं आपण भूगर्भातलं पाणी आता वापरून राहिलोय शेतीसाठी. या भूगर्भातलं पाणी हे भरलेलं असावं. येणाऱ्या भविष्यामध्ये आमचे ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत या सुरक्षित राहाव्या, त्यांना मुबलक पाणी मिळावं, हे सगळे कन्सेप्ट घेऊन हा विभाग आपल्या लाखांदूरमध्ये आला. अतिशय स्तुत्य उपक्रम. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि असे चांगले कार्यक्रम चांगल्या कन्सेप्टला घेऊन आमच्या लाखांदूरमध्ये व्हावे अशी सुद्धा तुमच्याकडनं आशा बाळगतो.